नागपूर जिल्ह्याच्या काटोल पंचायती समिती च्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडी बुवा या ठिकाणची ही शाळा आहे। माझ्या मागे आपण दृश्यामध्ये बघू शकता। ही कुठलंही नियोजन या मरम्मतचं केलेलं नसताना ही शाळा जी आहे पडलेली दिसत आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात। हे जे बाक आहे, जे विद्यार्थी यावर बसून या ठिकाणी अध्ययन करत असतात, त्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुर्दैव असं की या ठिकाणी कुठलेही विद्यार्थी शिकत नसतानाच्या या वेळेमध्ये ही शाळा पडली। मोठी जीवितहानी या ठिकाणी टळलेली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलं या शाळेमध्ये नव्हते। ही यामध्ये कुठलाही विद्यार्थी सापडलेला नाही आहे। कौलांची जर स्थिती बघितली तर हे बघा, याचे दोन दोन तुकडे झालेले आहे। सर्व कौलांचा चुराडा झालेला आहे। हे बघा, हे जे फाटे आहे लाकडांचे हे छिन्न विछिन्न आपल्याला परिस्थितीमध्ये दिसत आहे। एकंदरीत परिस्थिती बघितली तर याची कुठलीही मरम्मत केली नसल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। म्हणूनच ही जीर्ण शाळा जी आहे ही पडलेली दिसत आहे। ज्या काटोल पंचायत समिती अंतर्गत येते ही शाळा, याची दखल ही परसोडी येथील ग्रामपंचायत जे शिक्षण समिती आहे ते आणि येथील जे नियोजन आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याकडे यांचं लक्ष होतं किंवा नाही हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे। परसोडी बुवा येथील स्थानिक सरपंच आहेत। ही शाळा पडली आहे, कधी ही शाळा पडली आणि कोणत्या कारणास्तव पडली असेल, काय सांगाल? ही शाळा परवाच्या दुपारच्या टायमात पडली आणि शाळा जवळपास 91चं बांधकाम आहे। 91 पासून समजून चालला तर 40-45 वर्ष झालेच। ही जीर्ण अवस्थेत होती आणि जुनी त्यावेळेस कवेल फाटूची शाळा, कवेल फाटे वगैरे ते कसे तरी त्यावेळेस बांधलेली आहे। याची काही मरम्मत वगैरे केली नव्हती का? मधामध्ये मरम्मत केली होती, पण ते आखरी तिचं ते पाटे वगैरे सडल्यामुळे ते पडलीच। आणि शासनाला वारंवार पाठपुरावा केला, पण ते शासनाने काही लक्ष दिलं नाही, नवीन इमारत उपलब्ध करून दिली नाही। लेखी वगैरे तुम्ही दिले होतं का शासनाला या इमारती संदर्भात? हो, लेखी वगैरे दिलं होतं मी नवीन शाळेसाठी, पण अजूनपर्यंत नवीन शाळा आली नाही। जिल्हा परिषदची बॉडीच नसल्यामुळे ते काही दुर्लक्ष होत आहे। आता सध्या तुम्ही काय करत आहे, म्हणजे जेसीबी दिसत आहे या परिसरामध्ये, काय आता नियोजन काही नाही, त्यांना आता निलाव प्रक्रिया घेऊन त्याला आता ती भिंत उभी आहे 2 साईडला, ती भिंत या साईडला पाडून ते वाली भिंत या साईडला पाडून, म्हणजे कसं लेकरांना पोरांना खेळता वगैरे इकडे येता आलं पाहिजे, त्यासाठी नियोजन चालू आहे। तर हे होते या गावातील स्थानिक सरपंच यांनी सांगितलं आहे की ही जी जीर्ण शाळा आहे जी परवाच्या पडली आणि ही जी जीर्ण झालेली होती याचा प्रत्येक वेळेस पाठपुरावा आम्ही केलेला होता, परंतु शासनाचं याकडे लक्ष नसल्या कारणानं येथील नवीन इमारत उभी करण्यास दिरंगाई दिसल्याचं आहे। आणि येथील जे स्थानिक या शाळेतील विद्यार्थी जी आहेत यांना इथे खेळता यावे यासाठी आता ही शाळा जी आहे अर्धवट पडलेली शाळा आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त करून हिला या ठिकाणचा मलबा जो आहे हा बाजूला करण्यात येईल असं या स्थानिक सरपंच जे आहे या ठिकाणी आपल्याशी विदर्भतर्फे बोलताना सांगितलेलं आहे। विदर्भ न्यूज तर्फे नितेश सिंगारे, काटोल।